फिजिक्सवालाने MST CET 2025चे निकाल जाहीर केले असून महाराष्ट्र बोर्डातील 50पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी PCM शाखेत 98पेक्षा जास्त टक्केवारी मिळवली आहे। या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी जोशी, वैष्णवी विठ्ठलराव सरजे आणि श्रेय संजय पांडे यांचा समावेश आहे। या विद्यार्थ्यांनी फिजिक्सवाला महाराष्ट्र या फिजिक्सवालाच्या यूट्यूब चॅनलवरील संक्षिप्त संकल्पनांवर आधारित शिकवणी आणि वन शॉट व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास केला। फिजिक्सवालाच्या MST CET गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 23 जून रोजी विमाननगर येथील सिम्बायोसिस ऑडिटोरियममध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमात MST CET मध्ये उज्ज्वल कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला दाद देण्यात आली। या प्रसंगी शिक्षक आणि पालकही उपस्थित होते। माझे नाव श्रावणी संदीप जोशी, मी परभणीहून आले आहे। मी PW उडान 1.0 या बॅचमध्ये होते। मला SSC बोर्डमध्ये 100% मिळाले आहेत। असं किती वेळ टाईम ठरवला नव्हता। टाईम जेव्हा मला वाटेल तेव्हा बसायचे मी आणि म्हणजे जेही करायचे ते मन लावून करत होते। त्याच्यामुळं असं काही आणि आईबाबांचं सुद्धा असं नव्हतं की एवढ्या वेळेस बस उठली का, असं काही नव्हतं। जे मला वाटेल तसं मी करत होते। 1ली ते 10वी एकही ट्युशन नव्हती, ऑनलाईन ऑफलाईन कोणती नव्हती। PW पहिल्यांदाच लावलं ऑनलाईन। PW का निवडलं एवढं असताना म्हणजे एक तर फीस कमी आहे त्याच्यामुळं हे पहिलं आहे आणि रिझल्टही खूप चांगला आहे आणि सगळे टीचर खूप छान शिकवत आहेत त्याच्यामुळे। आणि 9वीला काही दिवस तिनं यूट्यूबचे PW बघितले होते, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की इथले लेक्चर आहे ते चांगले व्यवस्थित, त्याच्यामुळे PW लावलं। कशा मागे PWचा क्लास व्यवस्थित आहे, एकतर सर्वसामान्याला परवडायला असं आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत ते अतिशय मेहनती आणि अभ्यासू आहेत आणि त्याच्यामुळे मग मी PW लावण्याचा निर्णय घेतला। आणि 9वीला मी बघितलं होतं यूट्यूबवर, स्वतः मी शिक्षक असल्यामुळे मी स्वतः बघतो आणि नंतर मग हिला प्रोव्हाइड केलं। एवढं सांगेल की तुम्हाला डिस्ट्रॅक्ट होऊ नका। म्हणजे 10वी आता कसं असं वाटतंय की 1 वर्ष केलं नाही तर काय व्हायला, पण हे जे 1 किंवा 2 वर्ष जर केलं तर आपली पूर्ण लाईफ सेट होती। त्याच्यामुळे कोणतंही डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आणि मन लावून अभ्यास करायचा। पेरेंट्स जे सांगतील ते ऐकायचं, कारण की ते जे सांगते ते आपल्या चांगल्यासाठीच सांगते। मेरा नाम श्रेया पांडे है एंड मैंने MSc CET PCM में 99.99 स्कोर किया है एंड मैंने अपनी ये जर्नी PW के बैचेस से शुरू की, जहाँ मुझे टीचर्स गाइड करते थे। रोज़ मैं लेक्चर्स लेती थी, पढ़ाई करती थी एंड टीचर्स को ब्लाइंडली फॉलो करती थी एंड इसीलिए आज टीचर्स और पेरेंट्स की वजह से ये पॉसिबल हो पाया है। टीचर्स को ब्लाइंडली फॉलो करें, बैकलॉग मत लगने दें, रोज़ पढ़े एंड बैकलॉग लगे भी तो संडे को कवर करिए बस। माझं नाव वैष्णवी विठ्ठलराव सरजे, मी PW कडून लक्ष्य MH CET 2.0 या बॅचमधून शिकलेली आहे। तर मग माझं जे आहे ते मॅथ ग्रुप होतं PCMB आणि त्यामध्ये मला CET मध्ये 100% आहे आणि ते पूर्ण कॉन्ट्रीब्युशन माझं नाही आहे, ते PWच्या पूर्ण फॅकल्टीज टीचर्स सगळ्यांचं आहे। किती वेळ अभ्यास करायचा? मी साधारणतः 8 आवर्स करायचे, म्हणजे लेक्चर्स ते सोडून। मला वाटतं की म्हणजे मोटिवेट नाही करायला पाहिजे। जर स्वतःहून असेल की म्हणजे मला करायचं असेल तर ते त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे, म्हणजे कोणाचं मोटिवेट केलेलं नाही। साधारण 1 दिवस ते मोटिवेशन असते आणि परत नसते। मग मला वाटतं की स्वतःहून केलेलं पाहिजे। आता जसं का अर्जुन सर, सुशांत सर आणि अजून काही फॅकल्टीज होत्या मला जे शिकवत होत्या ते, आणि त्यांनी जे म्हणजे सांगितलेलं आहे की कसं कसं केलेलं पाहिजे आणि त्यांनी पण म्हणजे गायडन्स देतच होते की तुम्हाला कसं केलं पाहिजे आणि मी ते फॉलो केलं। मम्मी पापा का भी ऐसा भी था कि अगर मैं पढ़ाई करती थी तो वो उनका डिस्टर्बेंस कुछ नहीं था। ये तो पूरा मेरे मतलब मम्मी पापा का ही है, उन्होंने यहाँ मुझे खड़ा किया, अगर उन्होंने नहीं पढ़ाया होगा तो मैं नहीं होती थी ना यहाँ।